मित्रांनो गुड मॉर्निंग. आता जो सुरुवात झालेला आहे दिल्लीचा दुसरा दिवस, सेकंड डे आहे आज. तर कुठे फिरणार आहे वगैरे प्लॅन संपेल थोड्या वेळाने. काही म्हणून ते कुतुब मिनारला जाणार आहे, इंडिया गेट करायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त 2-3 ठिकाणी काय ते सांगितलेलं आहे की इस्कॉन टेम्पल वगैरे बघायचं आहे, लेझर शो वगैरे बघायचं आहे, काही मार्केट्स फिरायचे आहेत. तर समजून आता कुठे आम्ही जाणार आहे, कुठे वगैरे जाणार आहे. आणि हे बघा आपले आंबेडकर साहेब विशाल दोघं चहा प्यायला बसलेले आहेत सकाळी सकाळी फ्रेश होऊन. आणि आमचा संपूर्ण नाश्ता लागलेला आहे इकडे, लॅविश नाश्ता लागलेला. एवढं नाश्ता आहे भरपूर, तू कोण एवढं नाश्ता खाणार नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो नाश्ता काय काय आहे ते बघा तुम्ही एक मिनटं. बघा हॉटेलची लॉबी आहे, ही संपूर्ण हॉटेल लॉबी आहे. तिकडे पण सिटिंग अरेंजमेंट आहे, कोणाला खायचं असेल डायनिंगमध्ये बसून तर तिकडे डायनिंगची अरेंजमेंट आहे. आणि तुम्हाला दाखवतो काय येतं नाश्ता आहे ते. हे बघा मित्रांनो नाश्ता काय बघा, पोहे आहेत. त्या पोह्यावरती नमकीन, टोमॅटो, कांदा, लिंबू वगैरे टाकलेलं आहे. त्या व्यतिरिक्त इथे आलू पराठा आहे, दही आहे, इथे टोमॅटो सॉस आहे, बटर आहे, फ्रूटमध्ये पपाया आहे, इथे टिक्की आहे आलूची, सँडविच आहे इकडे आणि एक बनाना. फ्रूटमध्ये 2 गोष्टी दिलेल्या आहेत आणि चहा आहे, तुम्हाला कॉफी आहे, तुम्हाला काय हवं तुम्ही करून घेऊ शकता. तर असा आहे भरपूर पोटभर असा नाश्ता दिलेला आहे. हा खाल्ल्यानंतर मला वाटतं दुपारी जेवणाची माणसाला आवश्यकता आहे, बरोबर की नाही. तर पोटभर नाश्ता उद्या पण सकाळी आपण भरपूर खाऊन निघू शकतो का. दुपारचं आपलं जेवण वाचणार आहे. आता आपलं जेवण दुपारचं स्किपच करायचं आहे, डायरेक्ट रात्रीच एकच वेळा जेवण करायचं आहे आपल्याला शक्यतो. तर चला मित्रांनो बघूया आता. अशा प्रकारे दिवस चालू झालेला आहे आमचा. बघूया आता काय होतं ते. ठीक आहे आता आपण चाललेलो आता फिरण्यासाठी. आज अभी कहाँ पे जा रहे हैं हम लोग? बिर्ला मंदिर. आता बिर्ला टेम्पलला आपण चाललेलं आहे. सकाळी सकाळी दुसरा दिवस आहे आपला आज आणि पाऊस पडतोय बऱ्यापैकी दिल्लीमध्ये. पाऊस म्हणण्यापैकी थोडाफार पडतोय पण वातावरण फार थंड झालेलं आहे आजचं. हे बघा आपली गँग सर्व इथं पाठी बसलेली आहे. तर आपला दिवस चालू झालेला आहे आजचा. तर बघूया काय होतं आजच्या दिवसामध्ये ते. पहिला आपण चालू आहे बिर्ला मंदिरला. ठीक आहे ते गेलो तुम्हाला दाखवतो बिर्ला मंदिरमध्ये काय काय आहे ते. चला मित्रांनो आपण पोचलेलं आहे बिर्ला मंदिर दिल्ली. हा आहे दिल्लीचं प्रसिद्ध बिर्ला मंदिर. तर बघूया बिर्ला मंदिरमध्ये आपण आता काय काय आपल्याला बघायला मिळते ते. सकाळचं वातावरण फार सुंदर आहे. गाड्या लागल्या आहेत टुरिस्ट लोकांच्या. इथे बघता तुम्ही थोडं गाड्या लागलेल्या आहेत टुरिस्ट लोकांच्या इकडे. इथं आपली दुसरी गाडी उभी आहे ती, इथं आपली पहिली गाडी उभी आहे ही. तर आपल्या 2 गाड्या उभ्या आहेत सर्व ठिकाणी. लोक आपल्याकडे बघतायत फार उत्सुकतेने की हा कोण नवीन ब्लॉगर तयार झालेला आहे इकडे. आणि क्यों देख के जाएंगे ना, बिरला मंदिर लेके जाएंगे, चलान कर रहे हैं गाड़ियों का ना. ओके चलो बसा. मित्रांनो हे बघा हे एवढं मोठं भलं मोठं बिर्ला मंदिर. हे दिल्लीमध्येच आतापर्यंत एवढी मोठी मंदिरं मी बघितली नाहीत, कुठेच नाही पाहिलेली. तो एक पाहिला अक्षरधाम, तो एक मोठं मंदिर आणि हे एक भलं मोठं मंदिर. खरंच एकदम आवाढव्य मंदिर याला म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे हा. एकदम मस्त मंदिर बांधलेलं आहे, अतिशय मोठं असं मंदिर आहे. तर आपण आता आज जाऊन बघूया. आपले लोक सर्व चाललेले आहेत पाठीपुढे, इकडे पण चाललेले आहेत आपले सर्व माणसं. तर आपण बघू आता काय आहे ते. अतिशय मोठी ठिकाणं आहेत. आपण दरवेळेला ऐकलेलं, पेपरमध्ये ऐकलेलं, न्यूजला ऐकलेली, पण कधी बघायला मिळालं नव्हतं. पण दिल्लीला आले तर दिल्लीची कुठली फेमस गोष्ट सोडायची नाही. भले धावत पळत का ना हो, पण ती गोष्ट थोडीफार तरी बघायचं असं प्लॅनिंग आहे. त्याच निमित्ताने आज बिर्ला मंदिरला यायचा योग आलेला आहे. बघू आता बिर्ला मंदिरमध्ये. हे इथं फॉरेनर्स वगैरे पण आहेत. आहे बघा आंबेडकर साहेब हात करतात तिकडे, हा ना, सर्व हात करत चाललेले आहेत. आहे बघा थोडं मोठं मंदिर आहे बिर्ला मंदिर. पाहूया काय कसं काय ते. चला आता एंट्री मारूया आपण. हे बघा हे आता मंदिर आहे, तिकडून एंट्री आहे समोरून आत जाण्यासाठी बिर्ला मंदिराची. आणि हा संपूर्ण बिर्ला मंदिराचा हा मोठा परिसर आहे. इकडे या साईडला प्रचंड गर्दी आहे, फॉरेनर्स वगैरे भरपूर आलेले आहेत तिकडे. चला आतमध्ये एंट्री नाही आहे विथ मोबाईल, तर बाहेर तुम्हाला बघता येईल काय कसं काय ते बिर्ला मंदिर. चला मित्रांनो आपलं झालेलं आहे मंदिरचं दर्शन संपूर्ण झालेलं आहे व्यवस्थितपणे. इकडे
पार्किंग झालेलं आहे व्यवस्थितपणे इकडे. चला ते करा इकडे समोर समोर. चला ताई हो. चला गाडी बसूया, आपल्या गाड्या आलेल्या आहेत, निघूया आपण. चला ओम, कुठे आलेलो आपण जरा सांग व्ह्युअर्सला. इंडिया गेटला आलेलो आपण. आणि मगाशी कुठे गेलेलो आपण? बिर्ला मंदिर. आता बघा आपण इथे ह्याला आलेलो आहोत इंडिया गेट. आणि परिसर सुंदर त्या लोकांनी डेव्हलप केलेला आहे. म्हणजे आपला तुम्हाला सांगतो आपलं मुंबईला आपलं हे आहे गेट ऑफ इंडिया आहे. पण गेट ऑफ इंडिया मुंबईला आहे. पण तुम्हाला सांगतो मी की गेट ऑफ इंडिया फक्त तेवढंच गेटपुरती मर्यादित आहे. इकडे आणि अतिशय मोठा परिसर डेव्हलप केलेला आहे. इकडे बघाल तुम्ही तिकडे संपूर्ण खाण्याचे स्टॉल्स वगैरे आहेत. आणि इकडे तुम्ही बघाल तर हे वॉटर फाउंटन्स वगैरे आहेत. त्या साईडला पुढे गार्डन आहे. आणि पुष्कळसा मोठा असं जवळजवळ मला वाटतं काही एकरचा परिसर ह्या लोकांनी छानपैकी डेव्हलप केलेला आहे. झाडं वगैरे अतिशय सुंदर लावलेले आहेत. गार्डन वगैरे चांगलं केलेलं आहे. तर दिल्लीचं हे मात्र विशेष आहे की ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय भव्य आहेत. छोटासा कारभार कुठेच काही नाही आहे. आणि आहे पुष्कळ. आता बघूया, गेट अजून पोचलो नाही आम्ही गेटपर्यंत, पण चाललो आता गेटजवळ. तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे ते. हे बघा, हा इथला हा परिसर आहे. ते फाउंटन्स तयार केलेले आहेत. या साईडला इकडे पण तुम्ही बघाल, इथे पण मस्त झाडं छानपैकी फाउंटन्स वगैरे आहेत. हां तो बघा तिकडे दिसतो तुम्हाला, तो आपला इंडिया गेट आहे. आणि हा आहे इंडिया गेटच्या समोरचा संपूर्ण परिसर आहे. आणि वातावरण अतिशय म्हणजे एकदम थंड असं झालेलं आहे. आमचा पुढचा जो जर्नी आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. हे बघा इकडे हे शाळेतली मुलं वगैरे आलेले आहेत. त्या साईडला फ्रंट आहे मित्रांनो. ह्याच्या पुढचा आमचा जो जर्नी आहे तो आहे आग्रा, त्यानंतर मथुरा, त्यानंतर ऋषिकेश, हरिद्वार असा आमचा पुढचा जर्नी आहे. आणि त्यानंतर शेवटला मसुरी आहे. पण आता वातावरण एवढं मस्त तयार झालेलं आहे की तिथलं हरिद्वार ऋषिकेशचं जे वातावरण आहे थंडगार, ते इकडेच जवळजवळ आता तयार झालेलं आहे. बघा तुम्ही, तर इथेच ह्या साईडला मस्त थंडगार वातावरण तयार झालेलं आहे. काय पितो रे? काय घेतलंय? कोणी कोकोलाचं कॅन घेतलेलं आहे इथे. चल बघूया पुढे. आणि हे बघा, फायनली आपण बरोबर इंडिया गेटच्या समोर फ्रंटला आलेलो आहोत सध्या. आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे मुंबईच्या आपला गेट ऑफ इंडिया असा गेट असणं आणि त्याच्या पुढे एवढा मोठा भव्य बघा, हा एवढा मोठा भव्य परिसर असणं, हे बघा ह्याच्यामध्ये भरपूर अंतर आहे. तर हे एक अतिशय भव्य अशी इमारत ह्या लोकांनी उभी केलेली आहे दिल्लीला. आणि खूप चांगली, म्हणजे खूप अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेनसुद्धा केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही झाडं वगैरे संपूर्ण पाहाल तुम्ही. नाही हो का, गाडी हम लोग आपल्या समोर बरोबर इंडिया गेट आहे इकडे. तर आता इंडिया गेट झाल्यानंतर आपण आता जे नवीन पार्लमेंट हाऊस झालेलं आहे, त्यानंतर राष्ट्रपती भवन आहे आणि अजून एक काहीतरी आहे. 2-3 गोष्टी बघायला आपण जाणार आहोत ऑटो करून. झालेलं आहे कारण की ते आल्यासारखं त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तिथं परत कधी बघायला मिळेल नाही बघायला मिळेल सांगू शकत नाही आपण. पण हे बघा समोर इंडिया गेट आहे, एवढं मोठं एकदम मस्तपैकी इंडिया गेट पाहून जो परत येणं जाणं होईल नाही होईल शक्यता नाही कुछ भी नाही. कान साफ करायला आला इथे, तर कान साफ कुठं करणार? इथे प्रत्येक गोष्ट मिळते, कान साफ करायची गोष्ट मिळते. आणि काय तुम्हाला खायचं घ्यायचं, चला चांगली गोष्ट आहे. दिल्ली झालेलं आहे आपला बघा. पुढे राऊंड मारून दाखवतो मी दिल्लीमध्ये काय ते हा ना. चलो दिल्ली झालेलं आहे, चला बघूया आपण निघूया आता. आपण इकडे आले बघा, इकडे आता आपण आलेलो आहे विज्ञान भवनला. की आपल्या मोदींची जी हे असते मन की बात, ते ह्या विज्ञान भवनमध्ये होते. आणि ज्यांचा नंबर लागतो मन की बात ऐकण्यासाठी दिल्लीमध्ये,
त्यांना इथे येऊन त्यांची मन की बात ऐकण्याचा मान मिळतो. तर हे ते विज्ञान भवन आहे की ज्या ठिकाणी मन की बात होते ते. हां, एक मिनिट सर. ओ मुबारक, एक मिनिट जा. आपण इथे विज्ञान भवनच्या समोर उभे आहेत सर्व लोक इकडे अशा प्रकारे. आणि झालेलं आहे कवर विज्ञान भवन. तर आता पुढे जाऊया काय चला. तेव्हा PMO ऑफिस. मित्रांनो हे राष्ट्रपती भवन आहे. साऊथ ब्लॉक आहे तिकडे आणि काय नॉर्थ ब्लॉक तिकडे आहे दोन्ही असं. पण ह्या साईडला जे आहे बघा ही बिल्डिंग आहे इथे द्रौपदी मुर्मू इथे राहतात या बिल्डिंगमध्ये इथे. आणि हे त्याचं पूर्ण दोन्ही एरियामध्ये राहतात. हे राष्ट्रपती भवन आहे. थोडी मोठी इमारत आहे बघा जबरदस्त एकदम मस्तपैकी. व्हिडिओ काढायचा आपण इकडे आहे राष्ट्रपती भवनजवळ चौकांचा पुढे इथं पण काढतोय आम्ही. इकडे साई आहे तर कर तिथं. साई पण ब्लॉगिंग चालू करणार आहे. चला इकडे ना एवढा झुंब असे का बघ तुला घेऊ न्यू पार्लिमेंट आहे. न्यू पार्लिमेंटची बिल्डिंग आहे.